प्राकृत रूट्स तर्फे नववर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जुलै 2025 ला आम्ही सुरू केलेल्या या उपक्रमाला आता जवळजवळ 6 महिने होत आले. आम्हाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. 2025 हे साल बदलून आता 2026 झालंय. तसंच प्राकृत रूट सुद्धा थोडंसं बदलतंय. प्राकृत रूट्सचा नवीन लोगो आम्ही लॉन्च करत आहोत. तर मंडळी, कसा वाटला आमचा नवीन लोगो तुम्हाला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. प्रीती, आपण ह्या लोगोमध्ये हे जे सिम्बल घेतलेत हे का घेतलेत हे थोडं आपल्या व्ह्युअर्सना सांगूयात का? अगं अगदीच. प्राकृत म्हणजे नैसर्गिक. आपल्या सगळ्यांचा उगम हा निसर्गापासूनच झालेला आहे. म्हणूनच आपल्या या प्राकृत शब्दामध्ये नवीन पालवी पण आलेली दिसते बघा. इथे हा रूट्स इंग्रजीमध्ये घेतलाय. याचे कारण आपल्याला आपल्या नवीन पिढीला सुद्धा सामावून घ्यायचे आहे आणि आपल्या संस्कृतीची मुळं त्याच्यामध्ये रुजवायची आहेत. त्याच्यानीच आपल्या देशाचा पाया पक्का होणार आहे. हाच संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला द्यायचा आहे. त्यामुळेच वृक्षाचं जे हे खोड आहे ना, ते 2 पिढ्या दर्शवत आहे. हा जो वृक्ष इथे दिसत आहे ना, तो अश्वत्थ वृक्ष आहे. हा अश्वत्थ वृक्ष ज्ञानाचं प्रतीक आहे. हे विविधतेनं नटलेलं ज्ञान संपन्न आणि चिरकाल टिकणारं आहे. आणि म्हणूनच मगाशी जे आपण इंग्लिशमध्ये रूट्स बघितलं ना, तर तिथे OOच्या ऐवजी आपण इन्फिनिटीचा सिम्बॉल वापरला आहे. हे शाश्वत असलेलं ज्ञान हे सूर्याच्या ऊर्जेमुळेच टिकून आहे. त्या दिव्य तेजाचं प्रतीक म्हणून इथे सूर्य आहे. ह्या ऊर्जेने आपल्या सगळ्यांमधील ज्ञानरूपी कमळ उमलावे, या भावनेने इथे कमळ पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर असा हा प्राकृत रूट्सचा नवीन लोगो म्हणजे निसर्गाशी नातं जपणारी, परंपरेला आधुनिकतेशी जोडणारी आणि मूळ मूल्यांची आठवण करून देणारी ओळख आहे. आमचे हे विचार तुमच्यापर्यंत सहज पोचावेत म्हणून माझी आई सौ सविता पोफळे हिने एक कविता केली आहे. ती तुम्हाला वाचून दाखवतो. उपकार अनंत आमच्यावर ज्ञानतरूचे, सुसंस्कार आहार रुजविण्याचे ध्येय आमुचे, आभा ऊर्जा चैतन्य दिव्य तेजाचे देणे सूर्याचे, ह्या हातीचे कोमल हाती देण्याचे ब्रीद आमुचे, निरामय फुलणे बहरणे नव अंकुराचे, उन्मेष उत्साहाने बहरतील कमळ फुले, कमळ पाकळी पाकळी उमले गंध दरवळे, सशक्त तनमन बनवण्याचे स्वप्न भारताचे, अगाध अमूल्य अनंत ज्ञान प्राकृत रूट्सचे.